नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, संपूर्ण जगामध्ये भाजीपाला लागवडीमध्ये जर आपण विचार केला तर चीन राष्ट्र हे आघाडीवर आहे. मग ते क्षेत्र असो, उत्पादकता असो, उत्पादन असो, दर्जा असो, चीन राष्ट्र आघाडीवर आहे. पण चीन नंतर आपल्या देशाचा क्रमांक लागतो. आपल्या देशामध्ये सुद्धा अनेक राज्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर भाजीपाला पिकांची लागवड केली जाते. आपल्या राज्याचा जर विचार केला तर आपल्या राज्यामध्ये विविध भाजीपाला पिकाच्या लागवडीखाली जे क्षेत्र आहे, जवळपास 5 लाख हेक्टर क्षेत्रावर आपल्या राज्यामध्ये विविध भाजीपाला पिकांची लागवड केली जाते. पण आजचा जो विषय आहे आपला की वेलवर्गीय भाजीपाला लागवड आणि व्यवस्थापन, त्यामुळे आपण वेलवर्गीय भाजीपाला क्षेत्र आपल्या राज्यामध्ये किती आहे त्याचा विचार करणं सुद्धा गरजेचं आहे. जवळपास 50 ते 60 हजार हेक्टर क्षेत्रावर विविध वेलवर्गीय भाजीपाला पिकांची लागवड आपल्या राज्यामध्ये केली जाते. म्हणजे आपल्याला माहित आहे की मानवी आहारात भाजीपाल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण भाजीपाला आपल्या आहारात असेल तर आपल्याला जीवनसत्व मिळतात, खनिजे मिळतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती आपल्यामध्ये निर्माण होते. त्यामुळे भाजीपाला हा आपल्या आहारात असणं अत्यंत आवश्यक आहे. पण जेव्हा वेलवर्गीय भाजीपाल्याचं उत्पादन शेतकरी घेत असतो तेव्हा अनेक अडचणींना त्याला सामोरं जावं लागतं. त्याचं कारण असं आहे की तिन्ही हंगामामध्ये या वेलवर्गीय भाजीपाल्यांची लागवड आपल्या राज्यामध्ये केली जाते. खरीप हंगामामध्ये, रबीमध्ये आणि उन्हाळी हंगामामध्ये. विशेषतः उन्हाळ्यामध्ये अडचणी जास्त असतात कारण उष्ण कोरडं हवामान असतं, तापमान जास्त असतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाण्याची टंचाई असते. मग अशा परिस्थितीमध्ये वेलवर्गीय भाजीपाल्याची लागवड कशी करायची, त्याचं व्यवस्थापन कसं करायचं, प्रति एकरी किंवा प्रति हेक्टरी या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर भारत पाटील. नमस्कार. नमस्कार. पाटील सर हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, जिल्हा अहमदनगर अंतर्गत भाजीपाला संशोधन प्रकल्प आहे. तिथे भाजीपाला पैदासकार म्हणून ते कार्यरत आहेत. अनेक वर्षांचा त्यांचा अनुभव आहे आणि या क्षेत्रात या विषयाला अनुसरून त्यांनी खूप काम केलंय. कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला कळेल. सर, परत एकदा नमस्कार आणि कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. सर, आपला हा लाईव्ह फोन इन प्रोग्राम आहे. दर्शकांना आपल्याला डायरेक्ट फोन करून प्रश्न विचारायचे आहेत. पहिले त्यांना फोन नंबर सांगूया. मंडळी, फोन नंबर आमचे नोट करून घ्या. पहिला नंबर आहे 24908050 आणि दुसरा नंबर आहे 24988050. जे दर्शक मुंबई बाहेरून फोन करणार आहेत त्यांनी 022 हा एसडी कोड अगोदर फिरवायचा आहे आणि नंतरच पुढचा नंबर आपल्याला मिळवायचा आहे. सर, सर्वप्रथम वेलवर्गीय भाजीपाला साधारण जो आपला राज्यातील उत्पादक शेतकरी आहे त्याला त्याची कल्पना आहे. पण इतर दर्शक जे मोठ्या शहरांमध्ये राहतात आणि गच्चीमध्ये किंवा बाल्कनीमध्ये सुद्धा विविध कुंड्यांमधून याची लागवड करतात, तर मला असं वाटतं त्यांच्या माहितीसाठी हे सांगणं गरजेचं आहे की कोणकोणता वेलवर्गीय भाजीपाला आपण करू शकतो, म्हणजे शेतात असो, किचन गार्डनमध्ये असो किंवा शेतात असो, आणि त्याची वैशिष्ट्य काय. निश्चितपणे आपण जर पाहिलं तर वेलवर्गीय भाजीपाला पिकामध्ये प्रामुख्याने काकडी, कारली, दोडका, घोसाळी, पडवळ, खरबूज, टरबूज, दुधी भोपळा, तांबडा भोपळा, त्यानंतर तोंडली किंवा झुकिनी नावाचं भाजीपाला आहे. तर अशा विविध प्रकारची भाजीपाला पिकं आपण या ठिकाणी आपण वेलवर्गीय पिकामध्ये घेऊ शकतो. या पिकाची महत्वाची वैशिष्ट्ये सांगायची झाली तर ही जी सर्व पिकं आहेत ही वेलीसारखी वाढतात म्हणून त्याला आपण वेलवर्गीय म्हणतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्यांना आधाराची गरज असते. तिसरं वैशिष्ट्य असं आहे की या सर्व वेलवर्गीय पिकामध्ये नर आणि मादी फुलं ही एकाच झाडावर परंतु वेगवेगळ्या ठिकाणी येतात आणि ती जी फुलं आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी येत असल्यामुळे आपण त्या मोनोशियस असं म्हणतो. याला अपवाद आहे तोंडली पीक. तोंडली पिकामध्ये नर झाडं वेगळी, मादी झाडं वेगळी अशा प्रकारची आपल्याला दिसतात. आणि ह्या सर्व जे वेलवर्गीय भाजीपाला पिकांची जी लागवड आहे ही आपण बियापासून करतो. फक्त तोंडली पिकामध्ये ही जी लागवड आहे आपण कटिंगच्या साहाय्यानं किंवा छाटे पद्धतीने आपण करत असतो. तर ही वेलवर्गीय भाजीपाला पिकाची महत्वाची वैशिष्ट्ये आहेत. सर, आपण वेलवर्गीय भाजीपाला जो वेलवर्गीय भाजीपाला आहे त्याविषयी दर्शकांना सांगितलं. पण सर, बोलताना आपण सांगितलं झुकिनी. तर झुकिनीविषयी दर्शकांना थोडं सांगता येईल की नेमकं काय आहे. निश्चितपणे. तर झुकिनी हे जे भाजीपाला पीक आहे हे परदेशी काकडीसारखं पीक आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, सातारा किंवा जळगाव जिल्ह्यामध्ये काही शेतकरी या पिकाची लागवड करतात. हे काकडीसारखं दिसणारं पीक आहे. या पिकाची लागवड उन्हाळी हंगामामध्ये करतात. दुसरी गोष्ट, या फळाचा जो उपयोग आहे हा भाजीसाठी आणि शिजवून करतात आणि जी फुलं आहेत ही फुलांची भाजी सुद्धा करतात. तर हा उपयोग झाला.
दुसरं हे गोष्ट म्हणजे की या पिकामध्ये काही सुधारित जाती आहेत आणि त्या जाती महाराष्ट्रामध्ये काही शेतकरी लागवड करतात. त्यामध्ये पिवळ्या जी फळं आहेत त्या पिवळ्या फळामध्ये गोल्डन गर, गोल्डन स्टार, गोल्डन झुकेनी हे ज्या जाती आहेत आणि हिरवी काकडी आहे तर हिरवी काकडीमध्ये ग्रीन हाऊस किंवा सनी हाऊस या नावानं 2 जाती उपलब्ध आहेत. आणि तिसरा जो प्रकार आहे तो पांढरी झुकेनी म्हणून अशा 3 प्रकारामध्ये आपल्याला दिसतं. आणि ही जी भाजी आहे किंवा वेलवर्गीय पीक आहे या पिकाची लागवड रब्बी हंगामामध्ये साधारणतः नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये किंवा उन्हाळी हंगामामध्ये जानेवारी-फेब्रुवारीमध्ये करता येते. आणि या पिकापासून सरासरी आपल्याला 100 ते 150 क्विंटल एवढं फळाचं उत्पादन मिळतं. आणि जर पिकाचा जो कालावधी पाहिला तर आपल्याला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये 60 ते 70 दिवसाचा कालावधी आहे आणि ह्या 60 ते 70 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला 100 ते 150 क्विंटल या जातीपासून उत्पादन मिळतं. जरी हे परदेशी पीक असलं तर महाराष्ट्रामध्ये थोडी लागवड वाढायला लागलेलं आहे. थोडंसं नजीकच्या काळामध्ये निश्चितपणे मोठ्या प्रमाणात या पिकाची लागवड होण्याची शक्यता नाकारता येते. सर, आपण सांगितलं की झुकिनी जो आहे की परदेशी काकडी आहे, सलाडमध्ये पण याचा उपयोग निश्चित चांगल्या प्रकारे केला जाऊ हो. शकतो. सर, आता ही जी विविध वेलवर्गीय भाजीपाला आहे याची लागवड केव्हा केली जाते, ही केव्हा करावी म्हणजे हा, रादर? निश्चितपणे ही सर्व जी भाजीपाला पिकं आहेत या सर्व भाजीपाला पिकाची लागवड उन्हाळी हंगामामध्ये जानेवारी महिन्यामध्ये करावी. आणि सर्वसाधारणपणे या पिकाच्या वाढीसाठी जे वातावरण आहे ते वातावरण जानेवारी महिन्यामध्ये किंवा 15 जानेवारी नंतर या पिकाची शक्यतो लागवड सर, एक फोन घेऊया. निश्चित. चंद्रपूरहून स्वप्नील झुरमोरे काय विचारू इच्छितात? स्वप्नीलजी विचारा. सर, हिवाळ्यामध्ये कारली आणि भेंडीवर काही परिणाम होतो का थंडीचा? बरं, विचारूया सर, काय सांगता येईल? तर आपण हिवाळी पिकामध्ये हिवाळी हंगामामध्ये कारली आणि भेंडी पिकाविषयी विचारलेला आहे. तर निश्चितपणे हिवाळी हंगामात थंड वातावरण असतं. तापमान हे 15 डिग्री सेंटीग्रेडच्या आसपास आलेलं असतं आणि ह्या थंड वातावरणाचा पिकाच्या वाढीवरती आणि उत्पन्नावरती परिणाम होतो. निश्चितपणे पिकाची वाढ संत गतीने होत असते. आणि दुसरी गोष्ट की जी फळ पोषण्याची जी क्रिया आहे ती संत गतीने चालू असल्यामुळे इतर हंगामाप्रमाणे आपल्याला फळं हे पोचलेले दिसत नाहीत. त्यामुळं ह्या रब्बी हंगामामध्ये ह्या पिकाची वाढ संत गतीने आणि मंदवलेली आपल्याला दिसून येते. थोडक्यात सर, भेंडी आणि कारल्याचा त्यांनी प्रश्न विचारला तर मला वाटतं हिवाळ्यात याची लागवड टाळली तर बरं होईल. निश्चितपणे, कारण आपण हिवाळ्यातला शिफारस करत नाही. सर, आता आपण हा प्रश्न येण्यापूर्वी आपण सांगत होतो की ही लागवड केव्हा करायची, काय सांगता येईल? मी सांगितलंच की ह्या सर्व वेलवर्गीय भाजीपाला पिकाची जी लागवड आहे ही लागवड आपण उन्हाळी हंगामामध्ये जानेवारी महिन्यामध्ये साधारणतः 15 जानेवारी नंतर म्हणजे तापमान वाढण्यास सुरुवात होते, थंडी कमी होत असते, त्या कालावधीमध्ये ह्या सर्व वेलवर्गीय भाजीपाला पिकांची लागवड करावी. सर, आता यासाठी विशेष प्रकारची जमीन लागते आपल्याला? सॉइल टाईप कसं असलं पाहिजे? निश्चितपणे मी असं सांगेन की इतर भाजीपाला प्रमाणेच ह्या पिकांना सुद्धा एक जमिनीची निवड ही महत्वाची बाब आहे. कारण कोणत्या पिकाच्या उत्पादनासाठी जमीन निवड जर आपली चांगली असेल म्हणजे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ घुमटे तशा प्रकारे जर आपण जमीन चांगली निवडली तर आपलं उत्पन्न चांगलं मिळणार. त्या दृष्टिकोनातून जमिनीची निवड करत असताना ती मध्यम ती भारी प्रकारची असावी. पोयटा, रेताड अशा प्रकारच्या जमिनीमध्ये काकडी, खरबूज किंवा कलिंगडासारखे पिकं उत्तम येतात. सर, एक फोन घेऊया, माफ करा. राहुरी येऊन महावीर सिंग काय विचारू इच्छितात? विचारा सर, विचारा. पाटील साहेब, वेलवर्गीय भाजीपाला पिकांचे सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पिकांवर काय परिणाम होईल बरं? निश्चितपणे चव्हाण साहेब, आपण जो प्रश्न विचारलेला आहे तो सूक्ष्म अन्नद्रव्याबाबत आहे. तर ह्या सूक्ष्म अन्नद्रव्याचा भाजीपालाच्या पिकाच्या वाढीवरती आणि उत्पन्नावरती परिणाम होतो. जर ही सूक्ष्म अन्नद्रव्य जर कमतरता असेल तर पिकाची वाढ होत नाही आणि उत्पादन कमी होते. त्यामध्ये जे लोह आहे, लोहाची जर कमतरता असेल म्हणजे साधारणपणे 4.5 ppm पेक्षा जर लोहाचं प्रमाण कमी असेल तर ते कमतरता समजावी. आणि अशा वेळी आपण जे फेरस सल्फेट जे आहे किंवा त्याला हिराकस म्हणतो हे हेक्टरी 20 ते 25 किलो शेणखतात मिसळून लागवडीपूर्वी द्यावं. किंवा जे चिलेटेड झिंक सल्फेट आहे ते झिंक सल्फेट आपण फवारणीद्वारे म्हणजे 0.1% म्हणजे 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन त्याची फवारणी करावी. दुसरे जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे ते जस्ताच्या कमतरतेमुळे काय होतं की पानं पिवळी पडतात
आणि पिकाची वाढ होत नाही आणि उत्पन्नावरती परिणाम होतो. मग अशा वेळी आपण जर झिंक सल्फेट जे आहे ते 20 ते 25 किलो प्रति हेक्टरी शेणखतातून लागवडीच्या वेळी द्यावे आणि जे चेलेटेड जे झिंक सल्फेट जे आहे ते 0.2% या प्रमाणामध्ये त्या पिकावरती फवारणी करावी. किंवा जे बोरानच्या कमतरतेमुळे आपल्याला जे फुलगळ आहे ते फुलगळ मोठ्या प्रमाणात होते आणि ते फुलगळ टाळण्यासाठी आपण बोरॅक्स आहे 5 किलो प्रति हेक्टर या प्रमाणामध्ये लागवड करावी, ते जे त्या पिकाला द्यावी. किंवा जे बोरिक ॲसिड आहे ते 0.1% म्हणजे 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन जर 2 फवारणी केली तर हे जे सूक्ष्म अन्नद्रव्यामुळे जे कमतरतेमुळे जे पिकाच्या लक्षणावरती आणि जे काही वाढीवरती परिणाम होतो तो आपल्याला टाळून उत्पन्न वाढण्यास निश्चित मदत होईल. सर, जमिनीच्या प्रकाराविषयी आपण सांगत होतात. निश्चितपणे आपण जमीन जी आहे ती भाजीपाला पिकासाठी उत्तम निचऱ्याची असावी, कसदार जमीन असावी. त्या जमिनीमध्ये कुठल्याही प्रकारचे जे घटक आहेत की वाढीला विरोध करणारे जे घटक आहेत ते नसावेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की क्षारयुक्त, चोपनयुक्त, पाणथळसारख्या जमिनी या वेलवर्गीय भाजीपाला पिकाच्या लागवडीसाठी निवडू नये. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे त्यामध्ये की ह्या वेलवर्गीय भाजीपाला पिकाच्या लागवडीसाठी जमिनीचा समूह हा 6.5 ते 7.5 एवढाच असावा. कारण ह्या समूहामध्ये जे अन्नद्रव्ये जे आहेत ते उपलब्ध ह्या पिकांना चांगल्या प्रमाणात होतात. म्हणून जमिनीचा समूह हा 6.5 ते 7.5 असाच असावा. सर, एक फोन येतोय शिर्डीहून. संभाजी पवार काय विचारू इच्छिता? संभाजीराव विचारा. नमस्कार सर, मी पवार. नमस्कार, विचारा. विचारा संभाजीराव, विचारा. हा, ते आपण 4-1 महिने झालेले कारले लावलेले अगोदर. बस त्यावरती मला पुन्हा कारले लावले चालेल का बुवा? म्हणजे याची लागवड पूर्ण झालेली आहे आणि काढल्यानंतर परत कारले लावता येतील का? हो, मग ते खराब झाले ना, ते पिवळे पडले होते. त्याची बरं, वाढ म्हणजे आपल्याला परत लागवड करायची. हो. तर सरांना विचारूया. आपला जो प्रश्न आहे की हा, बरं, विचाराचा एक प्रश्न. हो, नाही त्याविषयी जर आपण त्यात मल्चिंग टाकायचं आहे हो, तर त्याच्या खताची व्यवस्थापन सांगावं अगोदर. आता बरोबर. सर, त्यांनी विचारलंय की कारले खराब झाले म्हणजे पिवळे पडले, पुनर्लागवड करायची. आणि त्यानंतर सांगितलं दुसरा एक प्रश्न विचारलाय की मल्चिंग करून खताचं व्यवस्थापन करायचं आहे. म्हणजे मल्चिंग जर केलं तर मला वाटते फर्टिगेशन त्यांना करावं लागेल ठिबक सिंचनच्या माध्यमातून. काय सांगता येईल? तर पहिला जो प्रश्न आहे की आपलं कारली पिकानंतर कारले पीक घेता येईल का? तर शक्यतो कारले पिकानंतर कारले पीक घेऊ नये. कारण त्या पिकाचे जे अवशेष आहेत त्यामध्ये जे जीवाणू आहेत त्या दुसऱ्या पिकाच्या वाढीवरती आणि पोषणावरती परिणाम करत असतात, म्हणून शक्यतो घेऊ नये. दुसरा प्रश्न जो होता आपण की आच्छादन किंवा पॉलिथिनचं आपण आच्छादन करू शकतो. निश्चितपणे आपण या पिकामध्ये पॉलिथिनचं आच्छादन करू शकता. आणि तिसरा जो प्रश्न आहे की त्याला खत व्यवस्थापन कसं करावं. तर कारली पिकाच्या लागवडीनंतर शक्यतो चांगलं कुजलेलं जे शेणखत आहे ते 20 ते 25 टन आपण लागवडीच्या वेळी द्यावं. 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो जे पालाश आहे प्रति हेक्टरी या पिकांना द्यावा. त्यापैकी 50% नत्र, संपूर्ण स्फुरद आणि संपूर्ण पालाश हे लागवडीच्या वेळी द्यावं. राहिलेला जो 50% नत्र आहे तो लागवडीनंतर 1 ते 1.5 महिन्यांनी 2 समान हप्त्यामध्ये जर आपण या पिकाला दिला तर आपल्याला त्यापासून चांगलं उत्पन्न मिळण्यास निश्चित मदत होईल. मंडळी, बरंच काय जाणून घ्यायचं आहे वेलवर्गीय भाजीपाला लागवड आणि त्याचं व्यवस्थापन कसं करायचं, पण त्याआधी एक छोटीशी विश्रांती. मंडळी, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कृषी दर्शन कार्यक्रमात मनापासून स्वागत. आज कृषी दर्शन कार्यक्रमात चर्चा सुरू आहे वेलवर्गीय भाजीपाला लागवड आणि व्यवस्थापन या विषयावर. आणि आपल्यासोबत तज्ज्ञ डॉक्टर भारत पाटील, भाजीपाला पैदासकार म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत भाजीपाला संशोधन प्रकल्पात तिथे कार्यरत आहेत. आणि एक प्रश्न मला त्यांना विचारायचा होता पण फोन आलाय औरंगाबादहून. गोकुळ वारे काय विचारू इच्छितात? विचारा गोकुळजी. सर, माझा प्रश्न असा होता का? हा, हॅलो, विचारा विचारा. सर, आपण काकडी पीक जर लावलं तर त्यासाठी थंडीमध्ये न लावता आपण जानेवारी स्टार्टिंगला जर लावलं तर त्याच्यामध्ये नंतर पुढे परत डबल काकडी पीक घेता येईल का? बरं, विचारूया सरांना. सर, तर आपला प्रश्न आहे की जानेवारीमध्ये आपल्या काकडी पिकाची लागवड करता येईल का आणि त्यानंतर परत काकडी पीक घेता येईल का? तर जानेवारीमध्ये काकडी पिकाची लागवड केल्यानंतर लागवडीपासून साधारणतः 3 ते 3.5 महिन्यामध्ये हे काकडीचं पीक संपतं. आणि त्यानंतर काकडीचं पीक संपल्यानंतर थोडा विश्रांती देणं किंवा दुसऱ्या प्रकारच्या पिकाची फेरपालट करणं गरजेचं आहे.
त्यामुळे शक्यतो काकडी पिकानंतर काकडी पीक घेऊ नका. दुसरं कुठलं तृणधान्य कडधान्यासारखं पिकं घ्या. कारण उन्हाळ्यात आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की काकडी पीक संपल्यानंतर परत जे लागवड करणार आहे ते मे महिन्यामध्ये किंवा एप्रिलच्या शेवटी येणार आहे. त्यामुळे उगवणीवरती परिणाम होऊन किंवा सुरुवातीच्या काळामध्ये विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शक्यतो काकडी पिकानंतर इतर कोणत्याही भाजीपाल्याच्या पिकाचा आपण विचार करू शकता. डॉक्टर साहेब, मला एक प्रश्न विचारायचा होता आपल्याला की आता आपण लागवडीविषयी सांगितलं, जमीन सांगितली, विविध पिकं सांगितली, पण आता प्रति हेक्टरी बियाणं किती लागतं? कारण वेलवर्गीय भाजीपाला खूप आहेत, म्हणजे विविध बरोबर खूप पिकं आहेत. हो. तर त्याचं हेक्टरी बियाणं किती लागतं हे शेतकऱ्यांना मला असं वाटतं की कळणं गरजेचं आहे. तर हे विविध प्रकारची जी वेलवर्गीय भाजीपाला पिकं आहेत त्यामध्ये काकडी पिकामध्ये साधारणतः 2 ते 2.5 किलो प्रति हेक्टरी बियाणं लागतं. कारली पिकाचं साधारण 2.5 ते 3 किलो प्रति हेक्टरी बियाणं लागतं. तांबडा भोपळा आहे साधारणतः 4 ते 5 किलो प्रति हेक्टरी बियाणं लागतं. दुधी भोपळा आहे ते 2.5 ते 3 किलो प्रति हेक्टरी बियाणं लागतं. आणि जे कलिंगड आहे ते 1 ते 1.5 किलो प्रति हेक्टरी. किंवा खरबूज हे पीक आहे, त्या खरबूज पिकाचं 1.5 ते 2 किलो प्रति हेक्टरी. तोंडली पिकासाठी जी लागवड आहे आपण कटिंग पद्धतीने करत असतो, तर हे कटिंग साधारणपणे 2,500 कटिंग, म्हणजे आपण जर 2 बाय 2 मीटर या अंतराला लागवड केली तर 2,500 कटिंग या पिकाच्या लागवडीसाठी लागतात. तर आणि घोसाळी पिकामध्ये जे बियाणं लागतं ते 2 ते 2.5 किलो आणि पडवळ पिकाचे साधारणतः 2.5 ते 3 किलो अशा विविध प्रकारच्या वेलवर्गीय भाजीपाला पिकांना प्रति हेक्टरी बियाण्याची आवश्यकता असते. सर, आता एक महत्त्वाचा प्रश्न, सर्वात महत्त्वाचा प्रश्न की बीज प्रक्रिया. बरोबर. कारण बीज प्रक्रिया करायला कमी वेळ लागतो, कमी खर्च लागतो, पण बहुधा शेतकरी करताना दिसत नाही आणि त्यामुळे होणारं नुकसान हे टाळता येत नाही. काय सांगता येईल सर? निश्चितपणे इतर ज्या पिकाप्रमाणेच भाजीपाला पिकामध्ये वेलवर्गीय भाजीपाला पिकांना बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. कारण बीज प्रक्रिया केल्यामुळं आपल्याला त्या पिकाचं आपल्याला संरक्षण करता येतं आणि जमिनीमध्ये जे विषाणूजन्य रोग असतील, बुरशीजन्य जे रोग असतील, त्या हानिकारक बुरशीची या पिकाच्या मुळावरती वाढ होऊन पिकामध्ये आपल्याला विविध प्रकारचे लक्षणं दिसतात आणि आपल्याला त्या ठिकाणी उत्पन्न कमी मिळतं. तर हे सर्व टाळण्यासाठी जर आपण वेलवर्गीय भाजीपाला पिकाच्या बियाणा जे थायरम प्रति किलो बियाणास 3 ग्रॅम या प्रमाणात किंवा ट्रायकोडर्मा जे जीवाणुखत आहे त्याची 5 ग्रॅम प्रति किलो बियाणा जर आपण बीज प्रक्रिया केली तर निश्चितपणे आपल्याला त्याचे चांगले परिणाम दिसतात. सर, एक फोन घेऊया. निश्चित. साताऱ्याहून भानुदास शिंगटे काय विचारू इच्छितात? भानुदासजी विचारा. हा, माझा प्रश्न असा आहे सर की वेलवर्गीय जो भाजीपाला आहे ना त्याची उगवण होत नाही, तर ती उगवण येण्यासाठी आपण काय काय दुसरे प्रकार करू शकतो? मी आता सांगितलं की बीज प्रक्रिया करणं एक महत्वाचं आहे. त्याचबरोबर की काही जे पिकं आहेत, उदाहरणार्थ कारले हे जे पीक आहे या पिकाचे किंवा भोपळ्यासारखं जे पीक आहे किंवा कलिंगड खरबूज ह्या पिकाचे जे बिया आहेत ह्या टणक असतात आणि वरचं आवरण टणक असल्यामुळं बराच वेळा उगवणीला वेळ लागतो. म्हणून हे जे बियाणं आहे आपण 24 तास कोमट पाण्यामध्ये भिजवून नंतर ते रात्रभर गोनपटामध्ये झाकून ठेवून दुसऱ्या दिवशी जर लागवड केली तर लवकरात लवकर उगवण होऊन जास्तीत जास्त उगवण आपल्याला झालेले दिसून येते. त्यामुळे आपण ह्या कोमट पाण्याची जर प्रक्रिया केली तर आपल्याला जे उगवण आहे ते आपल्याला अपेक्षित उगवण मिळेल. सर, आता बीज प्रक्रिया झालं आणि आपण एक आता सांगितलं की ही पण एक क्रिया करणं आवश्यक आहे की बियाणं जर टणक असेल तर ते रात्रभर कोमट पाण्यात भिजू घातलं तर उगवण क्षमता वाढते, जर्मिनेशन पर्सेंटेज वाढतं. सर, आता विविध वेलवर्गीय भाजीपाल्यांची लागवड करायची आहे तर भाज्याचे प्रकार तर खूप सांगितले आपण. हो, बरोबर. तर 2 झाडांमध्ये आणि 2 रोपांमध्ये किती अंतर असणं आवश्यक आहे? हे सर्व जी वेलवर्गीय भाजीपाला पिकाची लागवड एक तर ताटी पद्धतीने किंवा मंडप पद्धतीने करावी. आणि ताटी पद्धतीने जर लागवड करायची असेल तर उदाहरणार्थ कारली, घोसाळी, पडवळ, दोडका ही जी पिकं आहेत हे 2 ओळीमध्ये 1.5 मीटर आणि 2 रोपामध्ये 1 मीटर अंतर अशा पद्धतीने आपण लागवडीसाठी अंतर निवडावं. दुधी भोपळ्याची लागवड ही मंडप पद्धतीने करत असल्यामुळे 2 ओळीमध्ये 3 मीटर आणि 2 रोपामध्ये 1 मीटर अंतरावर लागवड करावी. किंवा काकडी पीक हे जमिनीवरती घेत असल्यामुळे काकडी पिकाची लागवड 1.5 मीटर बाय 50 सेंटीमीटर या अंतरावरती करावी. किंवा खरबूज, टरबूज या वेलवर्गीय भाजीपाला पिकांची लागवड हे 2 ओळीमध्ये 1.5 मीटर आणि 2 रोपामध्ये 1 मीटर या अंतरावरती लागवड करावी.
तोंडली पिकाची जी लागवड आहे, ह्या तोंडली पिकाची लागवड 2 बाय 2 मीटर अंतरावर किंवा 3 बाय 3 मीटर अंतरावरती करावी. किंवा मगाशी आपण जो विषय झाला की झुकिनी पिकाची जी लागवड आहे ती 1 बाय 1 मीटरवर किंवा 1.2 मीटर बाय 1.8 मीटरवर किंवा 3 फूट बाय 1.5 फूट या वेगवेगळ्या अंतरावरती आपल्याला ह्या सर्व वेलवर्गीय भाजीपाला पिकांची लागवड सर एक करता फोन घेऊया. श्रीरामपूरहून अशोक गवारे काय विचारू इच्छितात? अशोकजी विचारा. मला आहे ना हा. 1 एकरावरती आहे ना ऊस केलेला आहे, तर त्याच्यावरती 4.5 फुटी सरी आणि त्याच्यावरती हरभरा टोबायचे. तर कोणता वाण आणि किती बियाणे वापरावे आणि कशा पद्धतीने टोबावे एवढी माहिती मला पाहिजे. असा आपला जो विषय आहे तो वेलवर्गीय भाजीपाल्यांचा आहे. पण मला असं वाटतं आपण सरांना हा प्रश्न विचारायला हरकत नाही, कारण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने हरभरा पिकावर खूप मोठं संशोधन केलं आणि माजी कुलगुरू साहेब राजाराम देशमुख साहेब यांनी खूप मोठं संशोधन केलेलं आहे आणि विविध जाती त्यांनी प्रसारित केल्या. मला असं वाटतं सर याविषयी आपल्याला नक्कीच उत्तर देऊ शकतील. थोडक्यात काय सांगता येईल सर? सांगता येईल की आपण जे ऊस लागवड केली आणि त्यामध्ये तुम्हाला आंतरपीक म्हणून हरभऱ्याचं पीक घ्यायचं आहे, तर हरभरा पिकामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ज्या काही जाती विकसित केलेल्या आहेत त्या जातीची आपण आपल्याला म्हणजे चण्यासाठी पाहिजे का खांद्यासाठी पाहिजे किंवा कशासाठी उद्देश आहे त्यानुसार आपल्या ह्या 2-3 जाती विकसित केलेल्या त्यापैकी एका जातीची आपण निवड करावी. आणि आपण आता हंगाम संपत आले, कारण उशिरात उशीर आपण जास्तीत जास्त 15 डिसेंबरपर्यंत जी लागवड करू शकतो, तर त्या दृष्टिकोनातून आपण योग्य बियाणं निवडावं आणि योग्य जातीची निवड करून लागवड करावी. मला असं वाटतं श्रीरामपूर हे राहुरीच्या जवळ आहे, म्हणजे नगर जिल्ह्यातच आहे. त्यामुळे कृषी विद्यापीठात जाऊन उद्यान विद्या विभागामध्ये जर याविषयी जर आपण विचारपूस केली किंवा ॲग्रोनॉमी सेक्शनमध्ये गेलात किंवा कडधान्य क्षेत्राचा जो विभाग आहे तिथे आपण गेला तर आपल्याला याविषयी माहिती नक्की मिळेल. म्हणजे बरंच काय जाणून घ्यायचं आहे वेलवर्गीय भाजीपाला लागवड आणि त्याच्या व्यवस्थापनाविषयी. पण त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती. मंडळी, ब्रेकिंगवर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. सर एक मला प्रश्न विचारायचा होता की आपण आता लागवडीविषयी सांगितलं, अंतराविषयी सांगितलं आणि आता एक फोन आला होता श्रीरामपूरहून. त्यांनी विचारलं की ऊसात आंतरपीक घ्यायचं आणि कुठल्या वाणाची लागवड केली पाहिजे. तर आता वाणावरून मला एक असं आठवलं की आता वेलवर्गीय भाजीपाला तर खूप आहेत, बरोबर. तर त्यांच्या वाणांविषयी, सुधारित वाणांविषयी आपल्याला दर्शकांना सांगता येईल? निश्चितपणे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने या वेलवर्गीय भाजीपाला पिकावरती संशोधन करून विविध सुधारित वाण विकसित केलेले आहे. त्यामध्ये काकडी पिकामध्ये हिमांगी, फुले शुभांगी, त्यानंतर भोपळ्यामध्ये फुले सम्राट नावाचा वाण विकसित केलेला आहे. त्यानंतर घोसाळमध्ये फुले प्राजक्ता आहे. त्यानंतर पडवळामध्ये फुले वैभव नावाचा वाण विकसित केलेला आहे. दोडका पिकामध्ये फुले सुचेता नावाचा वाण विकसित केलेला आहे. आणि जे कलिंगड आहे, कलिंगड पिकामध्ये त्यामध्ये आपण शुगर बेबी ही जात शिफारस केलेली आहे. आणि कारली पिकामध्ये आपण फुले ग्रीन गोल्ड, हिरकणी आणि उज्ज्वला अशा विविध जाती आपण शेतकऱ्यांना लागवडीसाठी शिफारस केलेल्या आहे. सर आता फोटोग्राफ्स आपण दाखवले तर मी बघितलं की मांडव म्हणजे आता वेलवर्गीय भाजीपाल्याला आधाराची गरज आहे. हो, निश्चित. तर तो हा आधार कशा प्रकारे दिला जातो? समजा मांडव करायचा असेल तर तो कशा प्रकारे केला पाहिजे? साहित्य कुठलं योग्य आहे? काय वापरलं पाहिजे? कारण शेतकऱ्याला ते परवडलं पण पाहिजे. काय सांगता येईल? ह्या सर्व वेलवर्गीय भाजीपाला पिकाची आपण लागवड करत असाल तर या पिकांना ताटी पद्धत किंवा मंडप पद्धत करणं गरजेचं आहे. आणि मंडप पद्धत जर आपल्याला करायचं असेल तर आपली जी लागवड झालेली आहे त्या लागवडीच्या क्षेत्राभोवती चारी बाजूला जे लाकडी खांब रोवावेत आणि खांब हे शक्यतो 10 फूट उंचीचे असावे. त्यापैकी 2 फूट हा जमिनीत गाडावे आणि 8 फूट वरती ठेवा. त्यानंतर जमिनीपासून 6 फूट अंतरावरती तारेच्या साहाय्याने बांधून घ्यावे आणि चारी बाजूला ताण द्यावा. आणि त्यानंतर आडव्या उभा 14 गेजच्या तारा ओढून तो चौकोन पूर्ण करावा. म्हणजे द्राक्षासारखा मंडप हा भोपळा पिकासाठी. सर माफ करा, एक फोन घेऊया. नेवासावरून गोविंद देव तरसे काय विचारू इच्छितात? विचारा गोविंदराव, विचारा. हॅलो. हा, आवाज येतोय, विचारा. हा, माझा प्रश्न असा आहे सर की माझे कपाशीचं रान आहे. हो, विचारा पटकन. हा, बोला. कपाशीचं रान आहे, पुढे? मला ते कारल्याचं पीक घ्यायचं आहे, तर कधी लागवड केली चालेल? हा, तर मी आता अगोदर सांगितलं की ह्या कारले पिकाची लागवड उन्हाळी हंगामामध्ये आपण 15 जानेवारी नंतर आपण करू शकता. त्या दृष्टिकोनातून आपण तशी ही डिसेंबर महिन्यामध्ये पूर्वतयारी करून घ्या आणि 15 जानेवारी नंतर उष्णता वाढायला म्हणजे संक्रांतीनंतर तापमान वाढण्यास सुरुवात होते, तर अशा वेळी आपण
या पिकाची लागवड करू शकता. सर आणि बोला ना सर. तर आपला विषय चालू होता की आपण ताटी आणि मंडप साहित्य कसं लागतं, कशी करावी. हो. तर ही जे ताटी पद्धत आहे, ताटी पद्धतीमध्ये सरीच्या दोन्ही टोकाला 2 खांब रोवावेत आणि त्यानंतर त्या सरीमध्ये दर 10 फुटावरती खांब रोवून 2 खांबामध्ये एक बांबू रोवावा आणि अशा झाल्यानंतर त्या 3 तारा ओढाव्या. म्हणजे जमिनीपासून 2 फुटाच्या अंतरावर पहिली तार, त्यानंतर दुसरी तार जमिनीपासून 4 फुटावर आणि तिसरी तार जमिनीपासून 6 फुटावर. अशा प्रकारचे आपण मंडप किंवा ताटी केल्यानंतर त्यावरती आपण वेल ताटीवरती किंवा मंडपावरती सुतीच्या साहाय्याने बांधून सोडू शकता. आणि त्यासाठी आपल्याला लाकडी बल्ल्या, बांबू, खिळे, तारा, सुतळी ह्या प्रकारचं किरकोळ साहित्य लागतं किंवा आपल्याकडे उपलब्ध असणारे समजा शिवरे असेल किंवा इतर जे लाकडी साहित्य असेल त्याचा सुद्धा शेतकरी बंधू वापर करून जे खर्च आपण कमीत कमी करू शकतो आणि त्या दृष्टिकोनातून आपण त्या सुद्धा वस्तूचा वापर करणं गरजेचं आहे. सर आता ताटी आणि मंडप पद्धत आपण सांगितलं. हो सर याचे नेमके फायदे काय? हां निश्चितपणे. तर ताटी आणि मंडप पद्धतीमध्ये आपण जर पाहिलं तर पूर्वीच्या काळी किंवा पारंपरिक पद्धतीनं शेतकरी बंधू लागवड करत होते आणि त्या पद्धतीमध्ये काय व्हायचं की ह्या वेलवरील पिकं हे जमिनीवरती वाढायची आणि जमिनीवरती वाढत असताना या बऱ्याच वेळा पाण्यामुळं किंवा जमिनीशी संपर्क आल्यामुळं फळं हे खराब व्हायची आणि उत्पन्नामध्ये आपल्याला घट दिसून यायची. तर हे सर्व टाळण्यासाठी जर आपण ह्या सर्व वेलवर्गीय भाजीपाला पिकाची जर लागवड ताटी पद्धतीने किंवा मंडप पद्धतीने जर केली तर आपल्याला निश्चित फायदा होतो. त्यामध्ये पहिला फायदा असा आहे की 2 ओळीमध्ये अंतर हे साधारणतः 5 फूट असल्यामुळं आपण यांत्रिकीकरणानं आपण हे मशागत करू शकतो. त्यामुळे वेळेची बचत होते, मजुरांची बचत होते. दुसरा फायदा असा आहे की 2 ओळीमध्ये अंतर जास्त असल्यामुळे भरपूर सूर्यप्रकाश मिळतो, हवा खेळती राहते, फळांचा दर्जा चांगला मिळतो आणि उत्पन्नामध्ये वाढ दिसून येते. तिसरा फायदा असा आहे की औषध फवारणी करणं किंवा फळांची तोडणी करणं ही काम अतिशय सुलभ किंवा सोप्या पद्धतीने होतात. आणि पाचवा फायदा असा आहे की 2 ओळीमध्ये जास्त अंतर असल्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे 60 दिवसापर्यंत जी काही पालेभाज्यासारखी कोथिंबीर, मेथी, पालक ही जी पिकं आहेत यांची आपण आंतरपीक म्हणून सुद्धा घेऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा असा होतो की उत्पन्नामध्ये आपल्याला 20 ते 25% वाढ होते. तर वेलवर्गीय पिकाची लागवड जर शेतकरी बंधूंनी ताटी पद्धतीने किंवा मंडप पद्धतीने केलं तर शेतकऱ्यांना निश्चित आर्थिक फायदा जाणवतो आणि चांगले भाव मिळाल्यामुळं 4 पैसे ज्या शेतकऱ्याकडे ज्यादा मिळतात. आणि सर सर्वात महत्वाचं की दर्जा, कारण आज मार्केटमध्ये आपण जर बघितलं तर की ग्राहक अवेअरनेस खूप वाढले, गुणवत्तेला जास्त किंमत देतात. हो बरोबर. त्यामुळे उत्पादन तर जास्त मिळालंच पाहिजे पण त्यासोबत जर दर्जा आपल्याला चांगला मिळाला तर बाजारात भाव आपल्याला नक्कीच चांगला मिळू शकतो. बरोबर आहे. तर दर्जासाठी सुद्धा मला वाटते ताटी आणि मांडव जी पद्धत आहे हो त्याचा फायदा होतो. हो निश्चितपणे. मंडळी, वेलवर्गीय भाजीपाला लागवड, त्याचं व्यवस्थापन, ताटी आणि मांडव कसा करायचा, त्यासाठी साहित्य कुठलं वापरायचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचे फायदे काय सरांनी आता सांगितलं. बरंच काय जाणून घ्यायचं आहे कारण सरांना मला एक विचारायचा आहे प्रश्न की आंतरमशागत कशी करायची. आणि आंतरमशागत सुद्धा वेलवर्गीय भाजीपालांमध्ये खूप महत्त्वाचं आहे, त्याला सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे. ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे पण त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती. मंडळी, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. आज कृषी दर्शनमध्ये चर्चा सुरू आहे वेलवर्गीय भाजीपाला लागवड आणि व्यवस्थापन या विषयावर. आणि आपल्यासोबत तज्ज्ञ डॉक्टर भारत पाटील, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथून आलेल्या आहेत, कार्यक्रमात आपल्या सहभागी झालेत. सर, एक मला प्रश्न विचारायचा होता पण एक फोन आलाय जालन्यावरून. विष्णू थोरात काय विचारू इच्छितात? विष्णूजी विचारा. हॅलो विष्णूजी. हॅलो, आवाज येतोय विष्णूजी? हा सर, माझा प्रश्न असा होता की तोंडली पिकाची लागवड कशी करावी, किती दिवसात करावी? बर, विचारूया सरांना काय तर सांगायचं. तोंडली ही जे पीक आहे ते प्रामुख्यानं कोकण विभागामध्ये घेतलं जातं आणि ह्या पिकाची जी लागवड आहे तर आपण जानेवारीमध्ये करू शकता, परंतु त्यासाठी आपल्याला रोपं उपलब्ध असणं गरजेचं आहे. कारण ह्या पिकाची जी लागवड आहे हे कटिंगपासून सुरुवातीला रोपं तयार करून आपल्याला ते लावावे लागतात. आणि लागवड करत असताना आपल्याला प्रति हेक्टर मी सांगितलं की 2500 कटिंग म्हणजे 2 बाय 2 मीटर या अंतरावर जर लागवड केली तर 2500 झाडं लागतात. आणि हे लावत असताना त्यामध्ये जे आपण रोपं आहेत ते 90% हे मादी फुलाची झाडं लावायची आणि 10% जी रोपं आहेत हे नर फुलाची. म्हणजे आपल्याला परागसिंचन होण्यासाठी, परागीभवन होण्यासाठी आपल्याला 10% नराची झाडं लावणं गरजेचं आहे. त्यासाठी जर आपल्याला
रोपं मिळत असतील, उपलब्ध असतील तर आपण जानेवारी महिन्यामध्ये या पिकाची लागवड करू शकता. आणि जर रोपं आत्ता उपलब्ध नसतील तर आता त्यासाठी आगाऊ नोंदणी करून आपण या पिकाची लागवड येणाऱ्या खरीप हंगामामध्ये निश्चित करू शकता. सर, अंतर मशागतीविषयी मला एक प्रश्न विचारायचा होता की वेलवर्गीय भाजीपाला जे विविध पिकं आहेत, आंतर मशागत काय करायला हवी? या वेलवर्गीय भाजीपाला पिकामध्ये आंतर मशागतीची कामं म्हणजे आपण हे वेल ताटी पद्धतीने, मंडप पद्धतीने वाढत असतो. त्यामुळं ताटी पद्धतीमध्ये वेल वाढत असताना हे पहिल्या ताटी जे तार आहे त्या तारेपर्यंतच्या बगलफुटी ज्या आहेत त्या बगलफुटी काढाव्या. आणि मंडपावरती जर आपण वेल चढवणं असेल तर मंडपापर्यंत जाईपर्यंतच्या बगलफुटी काढून घ्याव्या. दुसरी गोष्ट यामध्ये की आपण तणमुक्त शेत ठेवण्यासाठी आपल्याला 1 ते 2 खुरपणी कराव्यात. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपल्याला लागवडीनंतर काही मर झाली असेल, गॅप पडले असेल तर ते नांग्या भरण्याची कामं करावीत. आणि चौथी महत्त्वाची आंतरमशागतीची जी गोष्ट आहे त्यामध्ये की 1 ते 1.5 महिन्याने आपण हलकासा रासायनिक खताचा जो दुसरा हप्ता आहे तो देऊन मातीची भर लावावी. अशा प्रकारे आपण ह्या वेलवर्गीय भाजीपाला पिकामध्ये म्हणजे ही आंतर मशागत करणं गरजेचं आहे, तर आपल्याला उत्तम दर्जाचं पीक मिळू शकतं आणि उत्पादन पण जास्त मिळू शकतं. मंडळी, आजच्या विषयाला अनुसरून बरंच काही जाणून घ्यायचं आहे, पण त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती. मंडळी, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. आज कृषी दर्शन कार्यक्रमात चर्चा सुरू आहे वेलवर्गीय भाजीपाला लागवड आणि व्यवस्थापन या विषयावर. आणि आपल्यासोबत तज्ज्ञ डॉक्टर भारत पाटील. आपल्याला माहिती आहे भाजीपाला पैदासकार आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी जिल्हा अहमदनगर अंतर्गत भाजीपाला संशोधन प्रकल्प तिथे सर कार्यरत आहेत. सर, एक फोन आलाय नाशिकहून. प्रकाश चांदवडे काय विचारू इच्छितात? प्रकाश, हे विचारा. हा, बोलतोय. हा, विचारा. आम्हाला वेलवर्गीय पिकं घ्यायच्या आधी जी मशागत करावी लागते त्याच्यात कारखान्याची जी राख मिळते ती टाकता येईल का, आणि ती किती प्रमाणात टाकावी? काय सांगताल सर? आता जसं आपण मी सांगितलं की पूर्व मशागतीमध्ये लागवडीच्या पूर्वी आपण जी मशागत करतो त्यामध्ये जसं शेणखत टाकतो तशा प्रकारे आपण राख टाकू शकता. परंतु राखेचं प्रमाण हे जास्त नको, कारण त्यामध्ये पोटॅचं प्रमाण जास्त असतं. आणि पोटॅची आपल्या जर जमिनी पाहिल्या तर मुळातच पोटॅश भरपूर आहे. त्यामुळे परत वरून जास्त टाकण्याची काही गरज नाही. तरी पण शक्य असल्यास प्रति हेक्टरी 4 ते 5 क्विंटल एवढंच आपण जी राख आहे तेवढी टाकू शकता. परंतु याचा परिणाम जो आहे तो इतर पिकांना चांगला होतो. उदाहरणार्थ जे लसूण पीक आहे ते लसूण पिकाला ह्या चांगला फायदा होतो. तसा त्या प्रमाणात ह्या वेलवर्गीय भाजीपाला पिकांना राखेमुळं अतिरिक्त फायदा काय मिळत नाही. सर, एक प्रश्न विचारायचा आहे की सर, आच्छादनाचा वापर झाला पाहिजे का? त्याचे काय फायदे आहेत? आणि त्यानंतर आच्छादन केल्यानंतर मग पाणी व्यवस्थापन आहे, खत व्यवस्थापन आहे, काय सांगता येईल सर? आच्छादनामुळे वेलवर्गीय भाजीपाला पिकामध्ये प्रामुख्याने काकडी, कलिंगड आणि खरबूज ही पिकं घेतली जातात आणि ह्या पिकांना आच्छादन केलं जातं. आच्छादनामुळे एक फायदा होतो की तणाचा बंदोबस्त होतो. दुसरी गोष्ट की पाण्याची बचत होते, म्हणजे बाष्पीभवनामुळे हवेतील पाणी आहे त्याचं उत्सर्जन होत नाही आणि पाण्याची आपल्याला आहे ते उपलब्ध पाणी वापरता येतं. आणि तिसरा महत्त्वाचा फायदा असा होतो की त्यामध्ये की फळं हे जमिनीला टेकत नसल्यामुळं किंवा संपर्क येत नसल्यामुळं फळांचं म्हणजे सडण्याचं प्रमाण कमी होतं, खराब होत नाही आणि फळ हे चांगले मिळतात. एवढे फायदे आपल्याला मिळतात. म्हणजे आच्छादन करणं आवश्यक आहे निश्चितच काही पिकांमध्ये. आणि दुसरं महत्त्वाचं आपण प्रश्न विचारला की पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन. तर पाणी व्यवस्थापनामध्ये एवढं सांगेन मी की पिकाच्या वाढीनुसार पिकाच्या ज्या वाढी आहेत म्हणजे वाढीची अवस्था आहे तर त्यामध्ये फुल लागण्याची अवस्था आहे, पोषण्याची अवस्था आहे आणि वाढीची अवस्था, हे ज्या विविध अवस्था आहेत ह्या विविध अवस्थेमध्ये पाण्याचा कोणत्याही प्रकारे ताण देऊ नये. आणि जर आपल्याला ठिबक सिंचन पद्धतीने जर पाणी द्यायचं असेल तर शक्यतो आपण आपलं तापमान, जमिनीचा प्रकार ह्या गोष्टी विचारात घेऊन साधारणतः अर्धा किंवा 1 तास ठिबक सिंचन आपण चालवू शकता आणि त्या दृष्टिकोनातून पाण्याचं व्यवस्थापन करू शकता. किंवा जर पाटानं पाणी द्यायचं असेल तर सर्वसाधारणपणे उन्हाळ्या हंगामामध्ये 8 ते 10 दिवसानं पाणी देणं गरजेचं आहे. आपण जर खत व्यवस्थापनामध्ये जो प्रश्न होता त्यामध्ये असं सांग की सर्व ह्या वेलवर्गीय भाजीपाला पिकांना 20 ते 25 टन चांगलं कुजलेलं शेणखत, त्याचबरोबर 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश हे द्यावं. त्यापैकी संपूर्ण जे शेणखत आहे लागवडीच्या अगोदर जमिनीमध्ये मिक्स करून द्यावं आणि निम्म नत्र, संपूर्ण स्फुरद आणि पालाश हे लागवडीच्या वेळी द्यावं.
राहिलेले जे निम्म नत्र आहे लागवडीनंतर 1 ते 1.5 महिन्यांनी 2 समान हप्त्यामध्ये जर विभागून जर दिलं तर निश्चितपणे त्या पिकांना फायदा होतो आणि उत्पन्न जास्त मिळतं. याच्या व्यतिरिक्त आज बाजारामध्ये जे विद्राव्य जे खतं आहेत म्हणजे 19-19-19 असेल, 20-20-20 झिरो असेल, 0-52-34 असेल, 0-0-0-50 असेल, विविध प्रकारचे ज्या ग्रेड उपलब्ध आहेत त्यापैकी कोणतेही एक जे ग्रेड जे आहे उदाहरणार्थ 19-19-19 हे जर घेतलं तर 5 ग्रॅम प्रति लिटर या पाण्यामध्ये घेऊन जर आपण 2 ते 3 फवारण्या जर केल्या वाढीच्या अवस्थेमध्ये किंवा फुल लागणीच्या अवस्थेमध्ये तर आपल्याला उत्पन्नामध्ये चांगली वाढ झालेली दिसते आणि आपल्याला फळं चांगलेली पोचलेली दिसतात. तर त्या दृष्टिकोनात आपण ह्या वेलवरी भाजीपाला पिकांना खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन करावं. सर, आपण सांगितलं की 100% पाण्यात विरघळणाऱ्या खतांचा उपयोग झाला पाहिजे फवारणीच्या माध्यमातून आणि त्याचे विविध ग्रेड आज बाजारात उपलब्ध आहेत, त्या ग्रेड सुद्धा आपण सांगितले. बरोबर. सर, या व्यतिरिक्त संजीवकांचा वापर करणं आवश्यक आहे. आता निश्चित सांगेन की हे जे वेलवर्गीय भाजीपाला पिकं आहेत या वेलवर्गीय भाजीपाला पिकामध्ये की पहिलं वैशिष्ट्य आहे की नर फुलं आणि मादी फुलं येतात आणि नर फुलाचं जे प्रमाण आहे मादी फुलापेक्षा कितीतरी पटीने जास्त असतं. उदाहरण सांगेन की ह्या सर्व पिकामध्ये 20 नर फुलापाठीमागं 1 मादी फुल असं हे प्रमाण असतं आणि म्हणून आपल्याला जे फळ मिळतं ते मादी फुलापासून मिळतं. म्हणून नर फुलाचं प्रमाण कमी करण्यासाठी आणि मादी फुलाचं प्रमाण वाढवण्यासाठी संजीवकाचा वापर निश्चितपणे करता येतो. सर, आता आपण एक सांगितलं की आपल्याला काही सांगायचं तर त्यामध्ये आपण काकडी पिकामध्ये संशोधन केलेलं आहे आणि काकडी पिकामध्ये GA किंवा जिब्रेलिक ऍसिड आणि इथ्रेल या संजीवकाची 2 पानावर आणि 4 पानावर असताना जर आपण 150 ते 200 ppm इथ्रेल आणि 5 ते 10 ppm GA याची जर फवारणी केली तर नर फुलाचं प्रमाण कमी होऊन मादी फुलाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे. सर, आपण आता मादी आणि नर फुलांचा उल्लेख केला तर मी इस्रायलला बघितलं की हरितगृहामध्ये काकडीची लागवड केली जाते. बरोबर. आणि मग परागीकरण हनीबीज म्हणजे मधमाशांच्या माध्यमातून केलं जातं. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जर हरितगृहामध्ये काकडीची लागवड केली तर आपल्याला पण त्या पेट्या ठेवणं आवश्यक आहे. निश्चितपणे जर आपण काकडी किंवा कलिंगड असेल किंवा कारली पीक असेल किंवा पडवळ पीक असेल या पिकाची लागवड आपण ग्रीन हाऊसमध्ये करू शकतो. परंतु त्या ठिकाणी पराग सिंचनाचा जो प्रश्न निर्माण होतो त्यामुळे आपल्याला फळधारणा मिळत नाही आणि मग अकाली कळ्या गळून पडतात किंवा उत्पादन कमी येतं. त्यासाठी पराग सिंचन होण्यासाठी मधमाशाच्या पेट्या ठेवणं निश्चितपणे जरूर आहे. त्यामध्ये पराग सिंचन होऊन आपल्याला फळधारणा होते आणि उत्पादनामध्ये वाढ होते. सर, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे वेलवर्गीय भाजीपाला उत्पादन करणारे जे आपले उत्पादक शेतकरी आहेत त्यांचा हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की सर कोणकोणत्या किडींचा कोणकोणत्या रोगांचा प्रादुर्भाव आपल्या या वेलवर्गीय भाजीपाल्यावर होतो आणि त्याचं नियंत्रण कसं करायचं. तर रोगांपासून सुरू करूया. निश्चितपणे काय सांगता. या वेलवर्गीय पिकावर प्रामुख्यानं केवडा रोग, भुरी रोग, डिंक्या रोग किंवा बुरशीजन्य रोग, मर रोग आणि विषाणूजन्य रोग ह्या विविध रोगांचा प्रादुर्भाव होतो. आणि जर किडीमध्ये पाहिलं तर त्यामध्ये मावा कीड आहे, नागाळे आहे, पांढरी माशी आहे, फळमाशी आहे किंवा मेलानवर्म आहे, सूत्रकृमी आहे आणि थ्रिप्स किंवा फुलकिडे ह्या इत्यादी विविध किडीचा प्रादुर्भाव या वेलवर्गीय पिकावरती दिसून येतो. तर याच्या नियंत्रणासाठी मी एवढं सांगेन की जर आपल्याला केवडा रोगाचं जर नियंत्रण करायचं असेल तर त्यासाठी विविध प्रकारची जी बुरशीनाशक आहेत म्हणजे करचेट असेल, झायनेब असेल किंवा बेनोमिल असेल किंवा रेडोमिल असेल यापैकी कोणतेही एक औषध हे प्रति 10 लिटर पाण्यामध्ये 20 ग्रॅम या प्रमाणात घेऊन जर आपण फवारणी केली तर केवड्या रोगाचं आपण नियंत्रण करू शकतो. दुसरा जो रोग आहे तो भुरी रोग. भुरी रोगामध्ये सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये पिकाचं नुकसान होतं आणि उत्पन्नामध्ये घट होते. तर त्यासाठी आपण जे कार्बन डायझिम जे आहे 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये किंवा बेनलेट जे आहे 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये किंवा इतर जे औषधं आहेत टोफाज म्हणून वगैरे तर त्यापैकी कोणतेही एक औषध आपण घेऊन जर त्याची फवारणी केली तर आपण ह्या भुरी रोगाचं नियंत्रण करू शकतो. त्यानंतर जे विषाणूजन्य जे रोग आहेत त्यामध्ये मग कुकुंबर मोजॅक व्हायरस आहे किंवा येलो मोजॅक व्हायरस आहे, बर्ड नेक्रोसिस व्हायरस आहे. हे विविध प्रकारचे जे रोग आहेत ते विविध किडीमार्फत पसरतात. उदाहरणार्थ कुकुंबर मोजॅक जो व्हायरस आहे हा माव्यामार्फत प्रसार होतो. बर्ड नेक्रोसिस व्हायरस आहे हा फुलकिडीमार्फत त्याचा प्रसार होतो आणि जो आपल्याला येलो मोजॅक व्हायरस आहे हा पांढऱ्या माशी मार्फत
त्याचा प्रसार होत असतो. तर ह्या रोगांचा आपल्याला बंदोबस्त करण्यासाठी एक मुळामध्ये आपण एक घेतलं पाहिजे की पिकांची फेरपालट केली पाहिजे, त्यानंतर बीज प्रक्रिया केली पाहिजे, त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या विविध किडीमार्फत याचा प्रसार होतो ह्या किडीच्या बंदोबस्तासाठी रासायनिक कीटकनाशकाचा वापर करून आपण त्या किडीचा बंदोबस्त केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जर हे या पिकावर रोगाची लक्षणं जर दिसली तर त्याचा ताबडतोब नायनाट करायचा. अशा प्रकारे जर आपण केलं तर त्याचा बंदोबस्त करू शकतो. किंवा जे बुरशीजन्य जे रोग आहेत तर त्यासाठी साधारणतः आपण ड्रेंचिंग केलं, ज्याला आपण आळवणी म्हणतो. जर कॉपर ऑक्झिक्लोराइड किंवा मेटॅलॅक्झिल प्लस मँकोजियम हे यापैकी कुठलंही एक औषध 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन प्रत्येक वेळेला आपण रिंग पद्धतीनं जर 50 ते 100 ml टाकलं तर जो मर रोग आहे त्या मर रोगाचं सुद्धा आपण प्रमाण करू शकतो. किंवा बीज प्रक्रिया सगळ्यात महत्वाचा आहे. ट्रायकोडर्माचा जर आपण वापर केला जैविक बुरशीनाशकाचा बुरशीचा जर आपण वापर केला तर निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी मर रोगाचं नियंत्रण करण्याचा फायदा. अशा विविध प्रकारचे जे रोग आहेत त्या रोगाचं आपण नियंत्रण करू शकतो. त्याचबरोबर जे किडी आहेत किडीमध्ये मग आता जे तुडतुडे आहेत तुडतुड्याचा जर बंदोबस्त करायचा असेल तर फेप्रोनिल आहे किंवा कार्बोसल्फान आहे यापैकी कोणत्याही एका औषधाची फवारणी करून त्याचा बंदोबस्त करावा. किंवा नागाळी असेल महत्वाचं तर नागाळीसाठी नागाळीच्या बंदोबस्तासाठी 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी. किंवा जे संयुक्त कीटकनाशक आहे ते उदाहरणार्थ ज्याला आपण नगाटा वगैरे म्हणतो त्या नगाटाचं जर आपण फवारणी केली तर निश्चितपणे त्याचा बंदोबस्त करू शकतो. किंवा फळमाशी आहे फळमाशीच्या बंदोबस्तासाठी आपण जे डेल्टामेथ्रिन आहे 5 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकतो. अशा रीतीनं जे वेलवर्गीय पिकावरती जे विविध प्रकारचे रोग आणि किडी येतात आणि जर आपण त्याचं कीटकनाशक आणि बुरशीनाशक योग्य प्रमाणात योग्य वेळी घेऊन आपण फवारणी केली तर आपल्याला ह्या रोगाचं किंवा किडीचं प्रमाण कमी करून उत्पन्न वाढवता येईल. सर अजून एक संवेदनशील प्रश्न आहे की मगाशी आपण सांगितलं की 100% पाण्यात विरघळणाऱ्या खतांचा आपण उपयोग करू शकतो फवारणीच्या माध्यमातून. हो बरोबर. तर आता मजूर मिळत नाही आणि मजूर खूप महाग पण झालेत शेतीमध्ये. उत्पादन खर्च कमी करायचा असेल तर आपण विविध किडी आणि रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आपण सांगितलं की कीटकनाशकांची आणि बुरशीनाशकाची फवारणी केली पाहिजे. तर आता मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की 100% पाण्यात विरघळणारी खतं आणि कीटकनाशक आणि बुरशीनाशक हे एकत्र करून फवारणी करता येते म्हणजे काय होईल की मजूर आणि थोडंसं खर्च कमी होईल. निश्चितपणे आपल्याला यामध्ये जे 100% पाण्यात विरघळण्याची खत आहे त्यामध्ये कीटकनाशक बुरशीनाशक घेऊन आपल्याला त्याची फवारणी करता येईल. त्याचा विपरीत परिणाम पिकाच्या वाढीवर किंवा उत्पन्नावर काही होणार नाही. तर तशा प्रकारचा आपल्याला निश्चितपणे फवारणी करता येईल. आणि सर आता अजून एक महत्वाचा प्रश्न असा आहे की रोग आणि किडींची वाट बघण्यापेक्षा प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं आपण म्हणतो. तर जेव्हा हे वेलवर्गीय विविध पिकं वाढत असतात तर प्रिव्हेन्शन म्हणून काय घेऊ शकतो आपण? निंबोळी अर्काची फवारणी करू शकतो ऍटलिस्ट. निश्चितपणे आपण 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी. आणि त्यानंतर जे इतर जे उपाय आहेत त्या उपायाची आपण अंमलबजावणी केली तर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी करता. मंडळी पुढल्या आठवड्यात याच दिवशी याच वेळी आपण कृषी दर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून चर्चेसाठी विषय निवडला आहे पशुधन रोगमुक्त पट्टा निर्मितीची दिशा. स्क्रीनवर आपल्याला दिसतोय पुढच्या आठवड्यातला विषय. आणि कार्यक्रमात तज्ज्ञ असतील डॉक्टर सुनील लहाने, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन आयुक्तालय पुणे. मंडळी याविषयी जर आपले काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. मंडळी आपल्या प्रश्नांची आपल्या पत्रांची आपल्या सूचनांची आम्ही वाट बघत असतो. मी आपल्याला पत्ता आपल्याला स्क्रीनवर आता दिसेल. पत्र जरूर आम्हाला लिहा आणि सूचना जरूर करा. निर्माता कृषी दर्शन, पांडुरंग बुतकर मार्ग, दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 4000 आणि 030. ईमेलच्या माध्यमातून सुद्धा आपण आम्हाला कळवू शकता, सूचना करू शकता. ईमेल आयडी सुद्धा स्क्रीनवर दिसतात आहे. हा कार्यक्रम जर आपला मिस झाला असेल तर यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा हा कार्यक्रम आपण बघू शकता. फेसबुकच्या माध्यमातून या कार्यक्रमाची माहिती आपण घेऊ शकता. मंडळी स्क्रीनवर आपल्याला आमच्या ज्या विविध लिंक्स आहेत त्या दाखवल्यात आम्ही. या माध्यमातून आपण आमच्याशी संपर्क साधू शकता. मंडळी आता सर इथे आलेत आणि सरांनी सांगितलं डॉक्टर पाटील यांनी की विविध वेलवर्गीय भाजीपाल्यांची लागवड कशी करायची आणि लागवड करताना नेमकी काळजी कशी घ्यायची. आणि सर्वात महत्त्वाचं त्यांनी सांगितलं आहे की जे बिया आपण जे सोईंग करतो आपण बियांची लागवड करतो त्याच्यासाठी विविध हंगाम आणि त्याच्या विविध महिने त्यांनी सांगितले आहेत. त्या महिन्यातच त्याची लागवड झाली पाहिजे कारण तो महिना हुकला तर मग उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होतो. आणि सर्वांनी मला असं वाटतं की फार मोठी माहिती दिली आहे आणि या माध्यमातून आपण लागवड करू शकतो. आणि 100% पाण्यात विरघळणाऱ्या खतांचा उपयोग झाला पाहिजे कारण तो जर केला तर खर्च कमी होऊ शकतो. सर आपण इथे आलात कार्यक्रमात सहभागी झालात मनापासून धन्यवाद. नमस्कार.